टाइमलाईनच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, ज्यांनी आताच अतिशय सुंदर अशा प्रकारे या पुस्तकाचं विवेचन केलं, ते दुसरे ॲडव्होकेट श्री आशिष शेलारजी, तिसरा मी पण ॲडव्होकेटच आहे, डॉक्टर विजयबाबू दर्डाजी, या पुस्तकाचे लेखक राजेंद्रबाबू दर्डाजी, तात्याराव लहानेजी, डॉक्टर अमित मायदेवजी, श्रीमती पद्मजा फिणाणी जुगळेकर, श्री मधुर भंडारकरजी, अच्युत पालोजी, हेमराज शहाजी, समोर उपस्थित असलेले आमचे राजकारणातील सर्व सहकारी माननीय छगन भुजबळजी, मंगलप्रभात लोढाजी, पंकजाताई, प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, प्रतापजी सरनाईक, संजयजी राऊत, श्री सुरेशदादा जैन, कृपाशंकर सिंगजी, भाई जगतापजी, रितुताई तावडे, प्रशांत बमजी, जयदत्त अण्णा क्षीरसागर, मिलिंद नार्वेकरजी, सचिन अहिरजी, सुरेश शेट्टीजी, अन्नू मलिकजी. या ठिकाणी खरं म्हणजे हे सभागृह असं आहे की मंचावर बसले आहेत त्यापेक्षा जास्त पॉवरफुल लोक समोर बसलेले आहेत. राजकारणातले, सनदी अधिकारी, उद्योगाच्या क्षेत्रातले, डॉक्टर्स, वकील, अशा विविध क्षेत्रातले, साहित्य क्षेत्रातले, आणि मगाशी 2 संपादक होते, आता तिसरे संपादक त्यांना जॉईन झाले आहेत, आणि काही माजी संपादक देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे एक अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचं हे सभागृह आहे. उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, एक अतिशय अभिनव अशा प्रकारचा उपक्रम राजेंद्र बाबूंनी या ठिकाणी हातामध्ये घेतला. यापूर्वी त्यांनी माझी भिंत अशा प्रकारचं एक पुस्तक अशा प्रकारच्याच वेगवेगळ्या पोस्टवर काढलं होतं, पण प्रामुख्याने फेसबुकवरच्या पोस्टवर ते पुस्तक होतं. यामध्ये ट्विटर किंवा एक्स ज्याला आपण आता म्हणतो त्यातल्याही ज्या पोस्ट आहेत आणि विशेषतः 2020 नंतरच्या पोस्ट या प्रामुख्याने त्यांनी या पुस्तकामध्ये घेतलेल्या आहेत. मला 2 गोष्टी प्रामुख्याने वाटतात की या पुस्तकाचं वेगळेपण काय आहे, तर यातल्या कुठल्याच पोस्टमध्ये आपल्याला नकारात्मकता शोधता येणार नाही. आज आपण बघतोय की समाज माध्यमं ही इतक्या मोठ्या प्रमाणात नकारात्मकतेनं भरलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात तर आपण जर कोणाची टाइमलाईन बघितली, त्यांनी किती सकारात्मक पोस्ट केली तरी ज्याचे 4 फॉलोअर नाही तो व्यक्ती खाली येऊन अशी कमेंट करतो की जणू काय जगातला सगळ्यात मोठा जाणकार तोच आहे, आणि ती नेमकी नकारात्मक असते. त्यामुळे मला असं वाटतं की याचं वेगळेपण मला जे पाहायला मिळालं, नकारात्मकतेच्या जगामध्येही सकारात्मक राहता येतं, हे या टाइमलाईन या पुस्तकाने या ठिकाणी दाखवून दिलं. आणि मगाशी त्यांनी या पुस्तकामागची प्रेरणा सांगितली की दादाजी यू हॅव गॉन व्हायरल. पूर्वीच्या काळात व्हायरल होणं म्हणजे डॉक्टरांना बोलवावं लागतं, आताचं व्हायरल वेगळं झालंय. पण मला असं वाटतं की हे जे बदलत्या काळासोबत आपण रेलेव्हंट असलं पाहिजे, अशा पद्धतीची जी भावना ही अत्यंत महत्वाची आहे. आज लोकमत वृत्तपत्र समूह हा सातत्याने इतका आघाडीवर आहे, याचं कारणही हेच आहे की या वृत्तपत्र समूहाने देखील काळासोबत बदललं पाहिजे समजून घेतलं, आणि त्या काळाची जी काही आव्हानं आहेत, त्या काळाचं जे तंत्र आहे, त्या काळाच्या ज्या व्यवस्था आहेत, याच्याकडे योग्य पद्धतीनं त्यांचा कल आपल्याला दिसला, आणि म्हणूनच ते आज रेलेव्हंट आहेत. आणि तसंच मला असं वाटतं की प्रत्यक्ष राजेंद्र बाबूंचे विचार हेही, जसं त्यांनी सांगितलं की ते अलीकडच्या काळामध्ये आता जनरेशन्स ठरलेले आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलं मी बेबी बूमर जनरेशनचा आहे, त्याच्यानंतर मग जेन अल्फा आहे, ज्याचे आम्ही आहोत, मी आशिष वगैरे आम्ही जेन अल्फाचे आहोत, त्याच्यानंतर मिलेनियल्स आहेत, आणि मग जेन झी आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासोबत सुसंगत राहण्याकरता, पण मला असं वाटतं की जर याच्यातल्या काही पोस्ट आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल तुम्ही केवळ विचाराने सुसंगत नाही. याच्यामध्ये एक पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रान्सच्या नेत्रोदोम या चर्च समोर 1973 साली उभे आहात आणि 2015 साली उभे आहात. कोणी ती पोस्ट बघावी. 1973 पेक्षा तुम्ही जास्त जवान हे 2015 साली दिसता आणि 2015 पेक्षा आत्ता दिसताय. त्यामुळे मला असं वाटतं की काळासोबत सुसंगत राहायचं तर केवळ विचाराने नाही. आणि म्हणूनच यातले काही तुम्ही म्हणजे काही शेरो शायरी पण तुमच्या मला तशाच या ठिकाणी दिसल्या याच्यामध्ये, म्हणून मी त्या जरा फोल्ड करून ठेवल्या. उम्र को हराना है तो शौक हमेशा जिंदा रखिए, उम्र को हराना है तो शौक हमेशा जिंदा रखिए, घुटने चले या न चले मन उड़ता परिंदा रखिए. सोबत त्यांनी यही सांगितलंय, मंजिलें तो कई है यहां कुछ पल सुकून के भी तो चाहिए, ख्वाबों में क्यों ढले हम वक्त अपने उसूल का भी चाहिए. अशा अनेक गोष्टी मला याच्यामध्ये खरं म्हणजे पाहायला मिळाल्या या टाइमलाईन मध्ये. अजून एक चांगलं मला त्याच्यातलं शेर पाहायला मिळाला तो म्हणजे, दूरियों का गम नहीं अगर फासले दिल में न हो, दूरियों का गम नहीं अगर फासले दिल में न हो, नजदीकियां बेकार है अगर जगह दिल में न हो. त्यामुळे या सगळ्या पोस्टवरून तुमच्या लक्षात आलं असेल की ते म्हणजे तसं 70 वर्षाची वाटत नाहीच, पण ते मनाने नाही, दिसायलाही नाही, आणि एकूणच त्यांच्या ज्या भावना आहेत त्या नवीन पिढीसोबत एक प्रकारे त्यांची स्पंदनं देखील तशाच प्रकारची आहेत. हे पाहून खरं मला अतिशय आनंद वाटला. आज आपल्याला माहिती आहे की समाज माध्यमं ही अभिव्यक्तीचं साधन झालेली आहेत. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे सगळ्या संपादकांची माफी मागून सांगतो की तुमचं महत्व होतं. आता आम्ही संपादक झालो. आम्ही रोज आमच्या समाज माध्यमातनं इतकं अभिव्यक्त होतो आणि त्याचं संपादन आम्हीच करतो. त्याच्यामुळे आम्ही पण संपादक झालो आहोत. पण हे होत असताना मला असं वाटतं की अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी होतोय हे मात्र अलीकडच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येत नाही. आणि माध्यमांनी इतक्या पद्धती बदललेल्या आहेत. म्हणजे मी राजेंद्र बाबूंची किती तारीफ केली तरी माझी रील चालणार नाही. मी त्या रीलला थंबनेल दिला आणि त्यात म्हटलं, जेव्हा हो राजेंद्र बाबू काय म्हणाले फडणवीस, असं जर त्याला एक थंबनेल दिलं तर बघा 51 लाख मला हिट मिळतातच, 100% मिळतात. प्रत्येक काळाची तत्व ही तो काळ ठरवत असतो आणि आता समाज माध्यमांची तत्व हे देखील इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. म्हणजे काळ कसा बदलला बघा. ज्यावेळी आम्ही कनेक्टिंग लिंक किंवा ज्याला मिसिंग लिंक आधी आपण म्हणायचो त्याचं उद्घाटन केलं. ते उद्घाटन केल्यानंतर आपण साहजिकच ट्रॅफिक नीट झाला पाहिजे वगैरे अशा अनेक गोष्टी बोलत असतो. पण त्या दिवशी 4 लोकांनी मला, चांगल्या 4 लोकांनी सांगितलं की साहेब फार छान सुंदर लिंक झाली, पण बघा पुढचे 4-5 दिवस ना लोक रील बनवायला येतील, त्याचा ऍक्सिडेंट व्हायला नको, नाही तर रील बनवता बनवता त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होईल. त्यामुळे इतक्या या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विशेषतः मी ज्याचा उल्लेख केला की इतक्या मोठ्या प्रमाणात नकारात्मकतेत सकारात्मकता सांगायची, याला देखील मला असं वाटतं की निश्चितपणे एक वेगळं मन लागतं. याच्यामध्ये आपण बघितलं तर पूर्ण त्यांची जी अभिव्यक्ती आहे ती सगळी अभिव्यक्ती समाजातल्या वेगवेगळ्या जे काही वर्ग आहेत त्या वेगवेगळ्या वर्गाची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी जो आमचा श्रमिक वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, त्याची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. समाजाची जी आमची दैवत आहेत त्या दैवतांच्या बद्दल देखील अभिव्यक्ती त्याच्यामध्ये पाहायला मिळते.
आमचे उत्तम कलाकार असतील, उत्तम गायक असतील, आमचे जे डॉक्टर्स या ठिकाणी बसले आहेत ते असतील, या प्रत्येकाबद्दलची अभिव्यक्ती ही त्यामध्ये पाहायला मिळते. आणि मगाशी असं सांगितलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, तसं त्यांचा शाळेतला फोटो हा त्यामध्ये दिसतो की शाळेमध्ये, यवतमाळच्या शासकीय शाळेमध्ये जी पहिली मुद्रित अशा प्रकारची पुस्तिका निघाली त्याचे ते संपादक होते आणि त्याच्या प्रकाशनाचा फोटो देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि अनेक वेळा माणूस जे काही इंट्रोस्पेक्शन करतो, जे काही त्या ठिकाणी स्वतःच्या मध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, तशा प्रकारे देखील लंडनला जायच्या आधी आणि लंडनहून आल्यानंतर त्यांच्यात काय बदल झालाय असे 2 फोटो टाकून त्यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की माझ्यात काय बदल तिथनं आल्यानंतर झालेला आहे. त्यामुळे स्वतःतला झालेला बदल हा देखील मला असं वाटतं या पुस्तकामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जो काही चित्रित आहे तो केलेला आहे. एवढंच नाही तर एक पोस्ट मला अशी पाहायला मिळाली, कारण साधारणपणे समाज माध्यमांवर आपण लिहित असताना त्या दिवशी काय घडलंय हे तर लिहितोच, पण ते त्यांनी केलेलंच आहे. सोबत एक प्रकारे ही त्यांची पर्सनल डायरी देखील आहे, रिफ्लेक्टिंग अपॉन द टाइम अशा प्रकारे, किंवा अपॉन द लाईफ अशा प्रकारचं आहे. त्यामुळे कधीतरी 1973 साली आलेल्या पुरामध्ये सगळ्या मित्रांसहित पाण्यामध्ये उतरून आणि लोकांना मदत करतानाचा फोटो हा देखील आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतो. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या असतात, शेवटी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती मागे वळून पाहिल्यानंतर आपल्या जीवनात आपण काय मिळवलंय आणि काय गमावलंय याचा विचार करतो, आणि गमावल्यापेक्षा मिळवलेलं जर जास्ती असेल तर मला असं वाटतं की आपलं जीवन हे कृतार्थ झालं असं आपल्याला वाटतं. तशा पद्धतीनं अनेक गोष्टी मला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यासोबत गोव्यामध्ये राजेंद्र बाबू, विजय बाबू आणि ऋषी आहे मला वाटतं बहुतेक, यांचा नाटू नाटू डान्स देखील याच्यामध्ये आहे. त्याचे फोटो आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की एक वेगळ्या पद्धतीनं समाज माध्यमांवर आधारित, जसं आशिषजीने सांगितलं की एक नवीन सुरुवात आहे. बघा, इतकं परिवर्तन झालंय की आता आपण ज्याला मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणून सुरुवातीच्या काळात म्हणायचो, आता त्याचा इतका उपयोग सुरू झाला की समाज माध्यमांवर कविता संमेलनं व्हायला लागली, समाज माध्यमांवर साहित्य संमेलनं व्हायला लागली. त्यामुळे आता त्याला नाकारून तर चालणार नाही, आपल्याला त्या समाज माध्यमाची तत्व तयार करावी लागतील. कारण जेव्हाही तंत्रज्ञानाने नवीन गोष्टी आणलेल्या आहेत, त्या प्रत्येक वेळी एक संक्रमणाची अवस्था उभी झाली आहे, त्या प्रत्येक वेळी समाजासमोर आव्हान उभी झाली आहेत, त्या प्रत्येक वेळी समाजाने प्रश्न विचारलाय की समाजाचं काय होणार, पण त्या प्रत्येक वेळी समाजानेच त्याला उत्तर दिलेलं आहे. त्या आव्हानांचा सामना करून त्याकरता जी उत्तम तत्व तयार करायची आहेत ती समाजाने त्या त्यावेळी केलेली आहेत. म्हणून मला असं वाटतं की आज या संक्रमणाच्या अवस्थेत ज्यावेळेस समाज माध्यम अनेक देशांमध्ये अक्षरशः सत्ता देखील उलथवत आहेत, म्हणजे आपल्याकडे प्रयत्न झाला नाही असं नाही, पण मजबूत आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, मजबूत आहे, त्यामुळे काही त्याच्यात होणार नाही. पण अनेक देशांमध्ये हा प्रयत्न झाला, तो यशस्वी देखील झाला. एवढंच नाही, आता तर समाज माध्यम ही डीप स्टेटचा देखील भाग झालेली आहेत. म्हणजे एखाद्या देशाने दुसऱ्या देशामधली राजव्यवस्था उलथून टाकण्याकरता आर्मीज पाठवली पाहिजे, मिसाईलच पाठवले पाहिजे हे आवश्यक नाही, तर तिथल्या समाज माध्यमाच्या अल्गोरिदमचा उपयोग करून त्या ठिकाणी अराजकता कशी तयार करता येते हे देखील आज जगातल्या अनेक देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही जी सकारात्मकता आणि त्याची सुरुवात राजेंद्र बाबू तुम्ही केली आहे, मला विश्वास आहे की अनेकांना तुम्ही प्रेरित कराल. खरं म्हणजे मी पण समाज माध्यमांवर व्यक्त होतो, पण मला जर पुस्तक लिहायचं झालं तर त्याला टाइमलाईन नाव नाही देता येणार. ऑल द टाइम इन द लाईन ऑफ फायर अशा पद्धतीचं नाव देऊन मला ते पुस्तक या ठिकाणी लिहावं लागेल. पण निश्चितपणे तुमच्या या पुस्तकातनं प्रेरणा घेऊन
अनेक लोक समाज माध्यमांवर सकारात्मकतेनं वावरता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निश्चितपणे निश्चय करतील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि एक सुंदर अशा प्रकारचं अभिनव अशा प्रकारचं पुस्तक तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. तुमचे धन्यवाद करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.